जिभेची आणि पोटाची भूक भागवण्यासाठी ऐरोली स्टेशनवरून अगदी 5 मिनिटावर असणाऱ्या कोकण फ्युजनच्या दारात जाऊन मी उभा राहिलो. भाई यांच्याकडे काय कडक ऑफर होत्या. अनलिमिटेड थाळी, 3 थाळीवरती 1 थाळी फ्री, बफे ऑन टेबल आणि कॅटरिंग सर्व्हिस, ती पण तुमच्या मनासारखी बनवून देणार. आतमध्ये शिरलो तर मॅनेजरने मला नमस्कार केला. भाई एवढी इज्जत मला कधीच भेटली नव्हती. भिंतीवर पण या लोकांनी पापलेट, सुरमई आणि कोलंबी चिटकवली होती. छत्रपती शिवरायांचं दर्शन सुद्धा घेतलं. भाई नुकते 7:30 वाजले होते पण लोकांनी ते ऑलरेडी गर्दी केली होती. किचन मध्ये जाऊन माशांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. भाई काय साईज होती आणि ताजे ताजे मासे होते. तेवढ्यात कणकवलीच्या बाबल्याने आमच्यासाठी मटण बनवायला घेतलं. बाबल्याने मटण बनवून त्याला आगीचे चटके दिले. तेवढ्यात कुडाळच्या पपल्याने सुरमईला रव्यात बुडून तव्यात सोडली. मग झाला खरा खेळ सुरू, तो म्हणजे इकडची थाळी खाण्याचा. भाई एकतरी थाळी बघूनच पोट भरतं. आम्ही 3 थाळ्या घेतलेल्या, त्यामुळे आम्हाला 1 थाळी फ्री मिळाली. एक सुंदर मुलगी येऊन जेवण कसं आहे ते सुद्धा विचारून गेली. माशाच्या कढीचा पहिला घास तोंडात घातला आणि गावची आठवण झाली. भाई एकदम कडक टेस्ट, गावासारखी. नंतर वडे, मटण आणि सोलकडीचा फडशा पाडून पिक्चर एंड केला. तुम्हाला पण नॉनव्हेज आणि विशेष म्हणजे मासे खायची आवड असेल तर इकडे नक्की या.